शहरातील आडगाव नाका परिसरात शनिवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून एका सलून चालकाची चाकूने भोगसून हत्या करण्यात आली आहे. जयवंत यशवंत पवार असे मृताचे नाव असून या प्रकरणी संशयित राजा काकवीपुरे राहणार येवलात याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत जयवंत पवार हे त्यांचे मित्र विनोद आगळे यांच्यासोबत मधुर मिलन स्वीट समोर गप्पा मारत उभे होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या संशयित राजा काकवीपुरे याने विनाकारण कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सोडवण्यासाठी जयवंत पवार मध्यस्थी करत असताना संशयिताने रागाच्या भरात आपल्या जवळील धारदार चाकूने जयवंत याच्या छातीवर खोरवर वार केला. हल्ल्यानंतर आरडाओरडा झाल्याने पोलिसांनी व नातेवाईकांनी जयवंत यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी हा फिरस्ता असून नशेच्या आहारी गेला आहे. घटनेनंतर तो पसार झाला असून त्याच्या अटकेसाठी आडगाव पोलिसांनी येवल्याकडे पथके रवाना केली आहेत. मृताची पत्नी गीता पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पुढील तपास करत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.